बोगस मतांच्या जीवावर अब्दुल सत्तार हे जिंकले असा आरोप कोणी शिवसेनेतून किंवा राष्ट्रवादीतून केलेला नाही, तर तो थेट रावसाहेब दानवेंनी केलाय। जालन्याचे माजी खासदार असलेले दानवे स्पष्ट म्हणाले, बोगस मतदार कुठे होते, किती होते आणि सत्तार कसे जिंकले हे सगळं सरकारलाच माहिती आहे। या आधीच आशिष शेलार यांनी मोठी यादी काढली होती। त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीलाच फक्त हिंदू दुबार मतदार दिसतायत, पण मुस्लिम दुबार मतदार दिसत नाहीत। त्यांच्या लिस्टमध्ये मुस्लिम दुबार मतदारांची संख्या किती मोठी आहे हे त्यांनी उघड केलं। याचा सरळ अर्थ सत्ताधारी असो वा विरोधक, दोन्ही बाजूंनी मान्य आहे की राज्यात बोगस मतदार आहेत, दुबार नावं आहेत आणि निवडणुकांत झोल होतोय। 3 डिसेंबरला परिणाम घोषित करायचे होते, पण अचानक ते 21 तारखेला ढकलले गेले। दोन्ही बाजूंनी प्रश्न उपस्थित होत असताना निवडणूक आयोग मात्र शांत। मग नेमकं निवडणूक आयोगावर एवढं प्रेम कोणाचं आणि का? हिवाळी अधिवेशन सुरू आहे, पण दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही। संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेता नाही हा दावा पूर्णपणे चुकीचा ठरतो। तरीही अध्यक्ष राहुल नर्वेकरी कोणताही निर्णय घेत नाहीत। विरोधी पक्ष नेताविना अधिवेशन चालतंय हा प्रकार राज्याच्या लोकशाहीचा अपमानच आहे। मागच्या अधिवेशनात आपल्याला विधान भवनातच मारामाऱ्या पाहायला मिळाल्या, यावेळेस तर विरोधी पक्ष नेताही नाही। हळूहळू अशी परिस्थिती निर्माण केली जातीये की भविष्यात निवडणुका हा विषयच लोकांच्या डोळ्यासमोरून गायब होईल का अशी भीती निर्माण होते। आज सुप्रिया सुळे संसदेत म्हणतात, मी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण त्या मशीनमधूनच आम्ही जिंकून आलो आहोत। पण दुसरीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हेच लोक ईव्हीएममधील झोल, दुबार मतदार या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाला भेटायला जातात। इथेच विरोधकांच्या भूमिकेत मोठं अंतर दिसतं। त्यामुळे सत्ताधारी पक्ष याचा पुरेपूर फायदा घेत आहेत। निलेश लंके म्हणतात, हारलो तर ईव्हीएम खराब, जिंकलो तर ईव्हीएम उत्तम, म्हणजे दोन्ही वेळेला भूमिका एकमेकांना छेद देणाऱ्या। याचा फायदा कोण? भाजप, शिंदे गट आणि अजित पवार हे तिन्ही पक्ष। विरोधक आधीच कमकुवत आहे, त्यांना चौकशा, दडपशाही, आरोप यांच्या जाळ्यात अडकवलं जातंय। हीच साखळी 2029च्या निवडणुकांपर्यंत चालली तर अजित पवारांचा पक्ष संपेल किंवा पूर्णपणे भाजपासमोर सरेंडर करेल अशी परिस्थिती तयार होतीये। अजित पवारांच्या चुकीच्या वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह असतानाही सरकार त्यांना संरक्षण देतं। पार्थ पवारांवर आरोप झाले, पण त्यांच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली। याउलट एकनाथ शिंदे गटावर चौकशा, अडथळे, निधी रोखणं, आमदारांना अडचणीत आणणं या गोष्टी सुरूच आहेत। महेंद्र दळवी यांच्या नावाने पसरलेला पैशाच्या बॅगचा व्हिडिओ असो किंवा शिंदे आमदारांना एकाकी पाडणं होवो, या सर्वांच्या मागे कुणाचा हात? या प्रकारांनी एकनाथ शिंदेंची कोंडी अटळ आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची राजकीय भूमिका भाजपच्या रेषेतून बाहेर पडत नाही आणि जेव्हा गरज भासते तेव्हा भाजप शिंदे गटावर दबाव आणतो, तर महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजित पवारांना वाचवतो। मग पुढचा प्रश्न, सध्याचे सगळे खेळ पाहता विरोधक काही करत नाहीत, पण एकमेकांतच या 3 पक्षांमध्ये एवढी खेळी सुरू आहे की याचा अंतिम परिणाम कुणावर होणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे भाजपला नमवतायत। युती करण्यासाठी भाजपला सरेंडर करण्यापर्यंतची वेळ शिंदे आणतात, पण हे किती दिवस? कारण गरज सरो आणि वैद्य मरो अशी राजकारणाची नीती आहे। कधी पाय पडायचे, कधी कॉलर पकडायची, ही वेळ जवळ येते। अजित पवार आणि शिंदे गट भाजपच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत संपूर्ण खेळ भाजपच्याच हातात आहे। या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा। अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।